वृद्धाश्रमात जाऊया. मॅडम, वृद्धाश्रम म्हणजे काय? वृद्धाश्रम म्हणजे आजी आजोबांना घरी कोणी बघणारं नसतं, त्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं जातं. मॅडम, तिथे तुम्ही आम्हाला खाऊ देणार ना? हो, नक्की देणार. चला आपण जाऊया. काय कसं ताई, तू आलीस? हो, आले. बघ किती छान छान मुलं नटून आले. हो हो. मॅडम, तुम्ही आम्हाला खाऊ देणार होता ना? खाऊ कुठे आहे? द्या ना, द्या ना. अरे थांब, आजी आजोबांशी तर बोलून घे. आजी आजोबा पण तुला खाऊ देणार. अगं, तुला माहित आहे, ही 4-5 दिवस ना माझ्यापासून काहीतरी लपवते. मी तुमच्यासाठी नाही, मी माझ्या मुलांसाठी लाडू बनवत होती. थांबा, हा बाळांनी लाडू घेऊन येते. हे घे बाळा, खा. हे घे बाळा, तू पण खा. अजून लागलं तर घ्या. लाडू मिळाला, मला पण मिळाला. आजी, माझी आजी पण अशी लाडू बनवायची. हो का? अशी एखाद्याच्या हाताची सारखी. माझी आजी पण अशी तोंड दिसायची. बाळा, तुझं नाव काय? माझं नाव आर्य बाळा परब. काय? आर्य बाळा परब. तुझ्या बाबांचं नाव काय? बाळा हर्षल परब. काय? बाळा हर्षल परब. अरे, तू तर माझ्याच नातू आहेस. अरे, तू तर माझ्याच नातू आहेस. तुझ्या आजी आजोबा तेव्हा घरी गेले. अरे बाळा, तुझे मम्मी पप्पा बरोबर बोलत होती, कारण त्यांना कामात वेळ भेटत नाही, म्हणून आम्हाला वृद्धाश्रमात ठेवलं होतं. मॅडम, जरा तुमचा फोन द्या. कशाला? घरी फोन लावायचा. हॅलो मम्मी, मी आर्य बोलतोय. माझी आजी आजोबा कुठे आहेत? एवढं खोटं? माझ्या आजी, तू बोलतेस ना? खोटं बोलायला देव कान कापतो. माझ्या आजी आजोबा मला भेटले आहेत. मी आपल्या आजी आजोबा बरोबरच राहणार. बाय. म्हणूनच मंडळी, आपल्या आई वडिलांचा सांभाळ करा. आई वडिलांनी केलेल्या कष्टामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय. धन्यवाद. वृद्धाश्रम नावाच्या गोष्टीवरती ज्वलंत प्रश्नावरती प्रकाश टाकणारा हा